जय श्रीराम सर्वांना. आज मी मुलांची फेवरेट असणारी रेसिपी बनवते बर्गर. इतका सॉफ्ट आणि टेस्टी होतो ना, मुलं पुन्हा पुन्हा मागतील आणि बाहेरचा महागडा बर्गर खाण्यापेक्षा घरचा हेल्दी बर्गर कितीतरी पटीने चांगला. एवढा टेस्टी आणि छान होतो ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, यासाठी बर्गर बन वापरण्याची आवश्यकताच नाही. अगदी घरच्याच साहित्यापासून बनवलेला आहे आणि याच्या आतमध्ये जे स्टफिंग भरलंय ना, ते सुद्धा खूप पौष्टिक हेल्दी आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. चला तर पटकन मग याची रेसिपी पाहूया. कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे. बारीक किसून घेतलेलं आलं घातलेलं आहे. आलं घालताना किसून घाला किंवा बारीक काप केले तरी चालेल. हिरवी मिरची घातलेली आहे आणि 2च हिरव्या मिरच्यांचा वापर इथे मी केला आहे. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा. थोड्या वेळ हे परतून घेतलं आणि त्यानंतर मग एकदम बारीक असा चिरलेला फ्लावर घातला. साधारण 1 वाटीभर असेल. तर आता याच्यात तुम्हाला कुठेतरी वाटाणा दिसत असेल, तर थोडेसे ओले वाटाणे होते ते सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत. हल्ली ना मुलांना भाज्या खायचं म्हटलं की नको वाटतं, आणि असं काहीतरी नवीन आपण पदार्थ बनवला ना, की मुलांच्या नावडीच्या भाज्या सुद्धा यामध्ये घातल्या तरी सुद्धा मुले आवडीने खातात. आणि आज सुद्धा मी तसंच केलेलं आहे. यामध्ये एक असा खूप पौष्टिक असणारा घटक घातलाय, जो की माझ्या मुलाला अजिबात आवडत नाही. आणि असं काही नवीन बनवलं तर त्याला समजत पण नाही, एवढा आवडीने तो खातो ना. मग बघा, आपल्याला काय पाहिजे असतं, प्रत्येक आईला हेच हवं असतं ना, की आपल्या मुलांनी पौष्टिक खावं, जरी त्यांच्या आवडीचं नसेल तरीसुद्धा. तर आता इथे पहा, मी चांगला अगोदर फ्लावर परतून घेतला आणि त्यानंतर मग एक प्लेटभर किसलेलं गाजर घातलेलं आहे. म्हणजे गाजराचा किस एक प्लेटभर झाला, एवढं घातले. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना, खूपच पौष्टिक असणारा आणि नावडीचा पदार्थ म्हणजे बीट. बीट बऱ्याच मुलांना खायला आवडत नाही. मग असं खिसून घालायचं, म्हणजे ओळखता पण येत नाही आणि पदार्थाची टेस्ट तर वाढतेच, शिवाय पौष्टिकसुद्धा. चवीनुसार मीठ घालते, म्हणजे पटकन भाज्या सॉफ्ट पण होतील आणि शिजतीलसुद्धा. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकता. तर तुम्हाला आवडत असेल तर बीन्ससुद्धा बारीक चिरून घाला. त्यानंतर कोबीसुद्धा एकदम बारीक चिरून किंवा किसून घातला तरीही चालेल. चांगलं परतून घेतलं आणि आता हे शिजवून पण घ्यायचं आहे, पण पाणी घालायचं नाही अजिबात. यावरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि वाफेवरती मस्त अशा भाज्या बघा पटकन शिजतात, कारण ह्या खिसून घेतलेल्या असल्यामुळे वेळ नाही लागत. थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. ही रेसिपी मी लहान मुलांसाठी बनवते, त्यामुळे जास्ती मसाल्यांचा वापर इथे न करता अगदी साध्या पद्धतीने बनवलेले आहे. आणि तुम्हाला जर चटपटीतच बनवायची असेल तर चाट मसाला किंवा मॅगी मसाला किंवा इतर कोणतेही मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता. भाज्या चांगल्या परतून घेतल्या, सॉफ्ट झालेल्या आहेत. आणि आता यामध्ये 2 बटाटे उकडलेले चुरून असे घालते. अगोदरच बटाटा मी उकडून घेतला होता. असे हाताने कुस्करून घाला किंवा किसून घातला तरी चालेल. बटाटे घातल्यामुळे ना याला खूप असा सॉफ्टपणा येतो आणि चवसुद्धा वाढते. आता यामध्ये हे मिक्स करताना बटाटा चांगला व्यवस्थित चुरला गेला पाहिजे, म्हणजे हे भाज्यांचं मिश्रण आणि बटाटा सगळं एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने थोडंसं असं हाताने दाबूनच व्यवस्थित चांगलं हे मिक्स करत राहायचं. मैत्रिणींनो, माझा नेहमी छोटासा प्रयत्न असतो, मला ज्या काही नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं. ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. कोथिंबीर घालताना मात्र मी जराशी जास्तच घातले, त्यामुळे अजून चव छान लागते. छान असं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. गॅस बंद केला आहे आणि व्यवस्थित चांगलं हे पुन्हा मी मिक्स करून घेते. जरासं हे थंड करून घ्यायचे. मिश्रण थंड करण्यासाठी ठेवले, तोपर्यंत ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे आणि अशी कर्वेची वाटी घ्यायची किंवा ग्लास घेतला तरीही चालेल. बरोबर मधोमध असं ठेवून ब्रेडच्या स्लाइसच्या कडा आपल्याला कट करून घ्यायचे.
अशा पद्धतीने बघा बरोबर गोल असा ब्रेड कट करून घेतलेला आहे. आणि या ज्या कडा आहेत त्याचासुद्धा उपयोग मी दुसऱ्या रेसिपीसाठी करणार आहे. तर इथे बघा मी 3 ब्रेडचे स्लाइस असे कट करून घेतलेत. तर इथे मी चीजचा वापर न करता त्याऐवजी तूप वापरते. लोणी किंवा तूप दोन्हीपैकी काही पण तुम्ही वापरू शकता. थोडंसं असं आळलेलं आहे तूप आणि प्रत्येक ब्रेडच्या स्लाइसला असं ते लावून घ्यायचे. एका साईडनेच लावायचे लावताना. रेसिपी जरी तुम्हाला साधी वाटत असली ना, तरी खायला खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे. भाज्यांचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता हे ब्रेडच्या स्लाइसवरती अगोदर तूप लावलं होतं आणि त्यावरती व्यवस्थित चांगले हे पसरून घ्यायचे. थोडंसं घट्ट असल्यामुळे छान असं हे दाबून बसतं. दिसायला किती सुंदर दिसतंय ना. आता यावरती दुसरा कट केलेला ब्रेड ठेवायचा आहे. थोडंसं प्रेस करायचं हाताने आणि पुन्हा त्यावरती भाज्यांचं हे जे मिश्रण आहे स्टफिंग बनवलेलं त्यावरती ठेवायचं. अगोदर जसं केलं होतं सेम तसंच करायचं आहे. थोडंसं असं साईडने सुद्धा तुम्ही भाज्यांचं मिश्रण असं लावू शकता. तुम्हाला आवडत असेल तर लावा, नाही लावलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. आता सुरुवातीला मी एकच बर्गर बनवून दाखवते आणि उरलेलं मिश्रण जे आहे ते तसंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. एखाद्या दिवशी ना आपल्याला फक्त 5 मिनिटामध्ये झटपट जर ही रेसिपी बनवायची असेल तर आदल्या दिवशी असं स्टफिंग तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवा. चांगलं राहतं ते दुसऱ्या दिवसापर्यंत. पण ठेवताना मात्र आठवणीने फ्रीजमध्ये ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी नाश्त्याला जर बनवायचं असेल तर पटकन ब्रेड कट करायचा आणि त्यावरती असं स्टफिंग ठेवून 5 मिनिटामध्ये रेसिपी आपली तयार होते. पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये थोडंसं बटर, तेल, तूप काही पण तुम्ही वापरू शकता. तर इथे मी थोडंसं तेलच वापरलेलं आहे. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि तव्यावरती हलकं टोस्ट करून घ्यायचे. बघा किती सुंदर गोल्डन असा रंग यायला लागला आहे. पुन्हा यावरती थोडंसं साईडने असं तेल पसरवते. म्हणजे खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित छान असं हे खरपूस असं भाजलं जाईल. आणि इथे बघा मी दोन्ही साईडने खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर पूर्ण असं गोल गोल राऊंड करत हे भाजून घेते. म्हणजे सगळ्या बाजूने वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असं खायला खूप टेस्टी लागतं. म्हणूनच हे भाजून घेताना ना अगदी काळजीपूर्वक घ्यायचं. गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची. एकदम छान खरपूस असं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. मग काय मैत्रिणींनो, आहे का नाही बाहेरचा महागडा बर्गर खाण्यापेक्षा घरचा हेल्दी बर्गर कितीतरी पटीने चांगला. तुम्हाला जर ही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक लगेच करा. आणि अशाच घरगुती आणि चविष्ट रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आवाजावरूनच लक्षात आलं असेल की वरून किती क्रिस्पी झालेलं आहे ते. आता हे कटसुद्धा तुम्हाला मी करून दाखवते. तुम्ही सुद्धा हा ब्रेड बर्गर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसा झाला होता तो. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका वेगळ्या छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.